नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 12 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत। त्याच अनुषंगाने पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात कडक सूचना पुणे पोलिसांना देण्यात आल्या। दहशतवादी संघटनांकडून असलेला संभाव्य धोका लक्षात घेता पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेकडून या सूचना देण्यात आल्या। याशिवाय शहरात यापूर्वी झालेले दहशतवादी हल्ले यासह देशात इतर ठिकाणी झालेल्या अतिरेकी संघटनांच्या कारवायांचा विचार करता पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था सतर्क करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशा सूचना देण्यात आल्या। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीत अजित पवारांचे सूर बदललेले दिसून येत आहेत। मोदी योगी निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहेत, मात्र बारामतीत मला कुणाचीही सभा नको असं स्पष्टपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले। त्याशिवाय योगी आदित्यनाथ त्यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेला महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार नाही असं थेट उत्तर अजित पवारांनी दिले। त्यामुळे महायुतीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न देखील निर्माण झालाय। अजित पवारांच्या नेत्यांना महायुतीचा पराभव दिसत असल्याने वेगवेगळी विधान करतायत ते। महायुतीला बहुमत मिळणार नसल्याचं अजित पवारांचा पक्ष किंग मेकरची भूमिका पार पाडेल असं त्यांच्या नेत्यांना वाटतंय। महायुतीमध्येच तिन्ही पक्ष एकमेकांची गळचेपी करत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। रोहित पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असून सत्तेसाठी आम्हाला महायुतीच्या सोबतच्या पक्षांची मदत लागणार नाही असं देखील रोहित पवार म्हणाले। काँग्रेस नेते आबा बागुल, कमल व्यवहारे, मनीष आनंद यांच्यासह त्यांची पत्नी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष पूजा आनंद अशा 4 बंडखोरांना काँग्रेसच्या प्रदेश शाखेने 6 वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ केलंय। त्याचबरोबर त्यांना महापालिकेच्या उमेदवारीपासून आणि महाविकास आघाडीतील अन्य पक्षांमधील प्रवेशापासून वंचित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व नगरसेवक आबा बागुल यांनी पर्वतीमधून महाविकास आघाडीच्या विरोधात, तर कमल व्यवहारे आणि मनीष आनंद यांनी अनुक्रमे काँग्रेसच्याच रवींद्र धनगेकर आणि दत्तात्रय बहिरट या उमेदवारांविरोधात बंडखोरी केली। मावळ विधानसभा मतदारसंघातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे, कारण शेळके यांच्या विरोधात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय। गुरुवारी रात्री 11 नंतर ही प्रचार रॅली सुरू ठेवत फटाके फोडल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मावळात यंदा विद्यमान आमदार सुनील शेळके विरुद्ध अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्यात लढत होती। विधानसभेच्या निवडणुका असल्याने आता कोणता उमेदवार पर्यावरणाचा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट करतो याकडे पर्यावरण प्रेमींचं लक्ष लागलंय। भविष्यात पुणे शहरात टेकडी संवर्धन, पाणी टंचाई, पूरस्थिती याविषयी गंभीर समस्या निर्माण होणार आहेत। त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी भावी आमदार काही ठोस पावलं उचलतात का? जे पर्यावरणपूरक गोष्टींना प्राधान्य देतील त्यांनाच मतदान करावं असं आवाहन देखील पर्यावरण प्रेमींनी केलंय। पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील पाणी प्रश्नाबाबत तक्रारी करण्यासाठी महानगरपालिकेने स्वतंत्र ईमेल आयडी तयार केलाय। या भागातील नागरिकांना पाण्याबाबतच्या तक्रारी या ईमेलवर पाठवता येतात असं आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलंय। पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांबरोबरच पुणे महानगरपालिका प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील गावांमध्ये होत असलेल्या पाणी पुरवठ्याबाबत वाघोली हाऊसिंग सोसायटी असोसिएशन आणि इतरांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। यंदा ऑक्टोबर महिन्यात थंडीची चाहूल लागली नाही। दिवाळीमध्ये थंडी सुरू होईल असाही अंदाज होता, पण दिवाळीनंतर थंडीने आता कुठे चाहूल द्यायला सुरुवात केली आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये शहरातील तापमान 2 अंशाने घसरले, त्यामुळे शहरात सकाळी आणि सायंकाळी थंडी पडतीये। काल सकाळी पुण्यात 15.2 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलं। सांगलीत सर्वाधिक गारठा जाणवत असून काल तिथे 14.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। या बातमीसह वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।